जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. काय आता टेंडर पद्धत निघतीये, प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये गावातलं राखेचं गाजलं, मात्र आता तुमची पिळवणूक होणार आहे. निश्चितच हे त्रास तर गावालाच भोगावं लागतं इथला. आणि जी टाकीव राख होती, कचरा राख जी 2006 पासून जे त्यांना अधिनियमापासून काढलेला आहे विषय, की हे कचरा आहे आणि हे कचरा आम्हीच गाववाल्यानं ह्याची विल्हेवाट लावली, प्रचार प्रसार करून ह्याचा धंदा ह्याच्यात कसा तयार केला. ज्यावेळेस ही वेस्टेज राख पडत होती त्यावेळेस तुमच्यामध्ये आणि औष्णिक विद्युत केंद्राचे म्हणजे राखेचे फायदे काय सांगत होते? राखेचे फायदे, औष्णिक विद्युत केंद्र असं त्यांना हे डोकेदुखी झाली होती राख त्यांच्यासाठी. आणि ह्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांच्याकडे काही एक पर्याय नव्हता. इथल्या तरुण पिढीनं काय केलेलं आहे की त्याचा प्रचार प्रसार करून की त्याची विल्हेवाट कशी लावता येईल, कशा वेगवेगळ्या पद्धतीत वापर करून वीटभट्टीत, फ्लॅश विटामध्ये याच्यामध्ये वापर करून त्याचे प्रचलनात आणलेली आहे राख. विटाचे जे प्रकार जे आहे मला वाटतं नंतर आला, पहिल्यांदा ही ज्या ठिकाणी